Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. येस ओके सर. येतोय आवाज? करूया. ओके, येस फाईन. मला वाटतं मगांपासून कंटिन्यू दुसरी स्क्रीन ओपन होती. येस. ओके. नमस्कार. परत आपली स्क्रीन. नमस्कार. माझे मित्र मान्य विक्रांत चचडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आजच्या 10वी 12वी नंतर काय व त्यासोबतच UPSC MPSC स्पर्धा परीक्षा तयारी या वेबिनारच्या समारंभाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य विश्वासभाऊ नांदेकर, या समारंभाचे विशेष अतिथी माननीय दिलीप दादा घुगे, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर नरेशचंद्र काठोडे, आणि आज आपण ज्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त या समारंभाचं आयोजन केलं ते माझे मित्र मान्य विक्रांत चचडा. विक्रांत आणि माझी ओळख मला असं वाटतं गेले 3 ते 4 वर्ष अगोदर त्यांच्या संस्थेच्या एका समारंभामध्ये झाली. विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असा तो कार्यक्रम होता आणि तेव्हापासूनच त्यांचं शैक्षणिक व सामाजिक कार्य आजपर्यंत मी अनेक माध्यमातून बघत आहे. ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली धडपड असलेला हा युवक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत अंतःकरणातून काम करतोय आणि म्हणून गेल्या एक 15 दिवसा अगोदर विक्रांत यांचा मला फोन आला आणि सर असं एक चांगलं काम हाती घेण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्यांनी त्याचा रेफरन्स पण दिला की मान्य आदित्य ठाकरे यांच्या एकूणच संकल्पनेतनं हा कार्यक्रम घेण्याची माझी इच्छा आहे आणि मला त्यात एक विशेष आनंद झाला की ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्याचा विचार मनात येणं ही त्यातल्या त्यात अत्यंत अभिनंदनाची बाब आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी विक्रांत यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यासोबत जी राजकीय कार्याची वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्या वाटचालीसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या या वेबिनारचा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे 10वी 12वी नंतर काय. या समारंभाला मान्यवर आहेत, यासोबत विद्यार्थी फेसबुकच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत व त्यासोबत त्यांचे पालक सुद्धा आहेत. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, आदिवासी भागातले जे विद्यार्थी आहेत, त्यांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांना घेत आपण एक साधारणतः 40 ते 45 मिनिटं या सत्रामध्ये कंटिन्यू राहणार आहोत आणि त्यानंतर शेवटी आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपल्याला घेता येतील, तर ते आपण अवश्य चॅट बॉक्समध्ये टाका. तर सगळ्यात पहिला विषय आपला जो आहे की 10वी 12वी नंतर काय आणि त्यानंतर दुसरा विषय आहे UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी 12वी नंतर म्हणजे पदवी सोबत करता येणं शक्य आहे का. तर अशा 2 विषयातला जो पहिला विषय आहे त्या विषयाला सुरुवात करण्याआधी यावर्षी 2019-20 ला ज्या पद्धतीनं एकूणच सगळं संकटाचं वातावरण संपूर्ण जगावर, आपल्या देशावर आणि महाराष्ट्रावर आहे आणि या एकूण संकटाच्या कोरोना किंवा कोविडच्या वातावरणामध्ये जे आपले वॉरियर्स हॉस्पिटलमधले डॉक्टर्स, नर्स, त्यासोबत पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व इतर प्रशासन व त्यासोबत महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब की आज आपल्या या एकूण साधारणतः मार्च पासून सुरू झालेल्या घडामोडीमध्ये रिझल्ट सुद्धा लांबणीवर पडले. दरम्यान आलेले 10वीचे रिझल्ट, त्यानंतर आलेले 12वीचे रिझल्ट आणि 10वी 12वी नंतर पुढच्या प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या सुद्धा बऱ्याचशा डिले झाल्या. अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांचं
व त्यांच्या पालकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. यातला एक छोटासा विषय 2 मिनिटाचा मी घेतो. माझ्या गावातनं सुद्धा यावर्षी विद्यार्थी, मी मूळचा सिंदखेड राजाचा आहे. त्या तालुक्यामध्ये माझं एक छोटं गाव आहे नागझरी. माझ्या गावातनं सुद्धा जो प्रथम आलेला 10वीचा विद्यार्थी आहे त्याला 95% मार्क्स पडले. एक विद्यार्थिनी आहे तिला 90% मार्क्स पडले. काही असे बाकी विद्यार्थी आहेत ज्यांना 92-93% मार्क्स पडले. एक XYZ माझ्या गावचा विद्यार्थी आहे त्याला 90% मार्क्स पडले. आणि मग मी त्यांच्या वडिलांना अभिनंदन करण्यासाठी कॉल केला. कॉल केल्यानंतर थोडी इतर माहिती घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. मुलगाही तिथे बसून होता, कुटुंब सगळं तिथे उपस्थित असताना वडील मला म्हणाले की तसं याला 98 ते 100% पडायला पाहिजे होते, परंतु याला 90% पडले. आणि मग त्यानंतर मुलाशी मी बोललो तर तोही म्हणाला की दादा मला कमी मार्क्स पडले, माझे मार्क्स 98-99% असायला पाहिजे. तर मी पहिला मुद्दा इथे 10वी मधनं यशस्वी किंवा 12वीतनं उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या संदर्भानं करू इच्छितो की आपल्या गुणपत्रिकेवरची मार्कांची सूज आलेली आहे बेटा. मग ती 95% असेल, 98% असेल, केवळ तीच आपली गुणवत्ता आहे असं आपण गृहीत धरलं नाही पाहिजे. जेव्हा की आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज 10वी-12वी नंतर ज्याही प्रोफेशनल कोर्सला किंवा डिग्री कोर्सला आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडे तो प्रवेश मिळतो. आणि म्हणून कुणाला 60%, 65% पडले असतील तर त्याचा एवढाच अर्थ आहे की त्या वर्षभरामध्ये आपण ज्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करणं अपेक्षित होतं, त्याचं रिव्हिजन अपेक्षित होतं, ते कुठंतरी कमी पडलं असेल आणि म्हणून त्यातून बोध घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना 90, 95, 98% मार्क्स मिळाले त्यांनी अगदी अतिउत्साही होऊ नये की मला खूप मार्क्स पडलेत आणि आता पुढे 12वीत सुद्धा मी असेच मार्क्स पाडून मी माझं करिअर आरामात करू शकतो, म्हणजे मला फार अभ्यासाची गरज नाही. त्यामुळे अति आत्मविश्वास त्यांनी पण बाळगू नये. आणि जे विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आले तर त्यांनी नावमेद न होता पुढील परीक्षांमध्ये अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन व काटेकोरपणे अशा स्थितीत जर अंमलबजावणी अभ्यासाची केली तर निश्चितरित्या त्यांना चांगले मार्क्स मिळू शकतात. सो आता 10वी पास झालेले मुलं आहेत तर पालकांसाठी अत्यंत महत्वाचा विषय असतो की 10वी नंतर माझ्या मुलांचं काय. तर मी आधी पालकांच्या दृष्टीने 1 मिनिटं त्यासाठी घेतोय की माझा मुलगा 10वी नंतर काय करेल किंवा माझा मुलगा 12वी नंतर काय करेल. हा जो विषय आहे हा 10वीत किंवा 9वीत किंवा 11वी-12वी मध्ये आपल्या लक्षात येऊन उपयोग नाही. जर आपला मुलगा 10वी-12वी मध्ये चांगलं काही करू इच्छितोय किंवा त्यांनी केलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्या शालेय जीवनाला जेव्हा सुरुवात होते, म्हणजे तो अगदी आता अलीकडे तर KG1 पासूनच सगळी सुरुवात होते, तर मी असं म्हणेल की पहिल्या वर्गापासूनच आपल्या मुलाच्या अभ्यासाकडे आपल्या परीनं जेवढं शक्य आहे, म्हणजे पालक शिकलेले, आता तर ऑलमोस्ट पालक शिकलेलेच असणार, म्हणजे शिक्षण बऱ्यापैकी सगळ्याच क्षेत्रामध्ये आज आहे. त्यामुळं आपल्या मुलाला आपल्याला जेवढं शक्य आहे किमान त्याच्याकडे लक्ष देणं, त्याचा अभ्यास बरोबर सुरू आहे का, इंग्लिश, मराठी, गणित, सायन्स हे सगळे विषय त्याला नीट कळतात का, असं बेसिक जर मुलांचं चांगलं झालं तर तो विद्यार्थी 10वी नंतरच्या चांगल्या कोर्सेसला म्हणजे चांगल्या ब्रँचेसला प्रवेश घेऊ शकतो किंवा मग तो 12वी नंतरच्या चांगल्या प्रोफेशनल कोर्सेसला त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि म्हणून पालकांसाठी माझं अगदी नम्र निवेदन आहे की 10वी-12वी नंतर काय हे जर आपल्याला खरोखर काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं असेल तर याची सुरुवात 8वी, 9वी किंवा 7वीला चांगल्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे कोचिंग क्लासेस लावून त्याच्या माध्यमातून आपली मुलं यशस्वी होतात असा भ्रम आपण मनातनं काढून टाकला पाहिजे. आणि आपण आपल्या घरामध्ये अभ्यासपूरक वातावरण आपल्या मुलाला जर देऊ शकलो, म्हणजे त्याला अगदी तुम्ही विषय घेऊन शिकवलेच पाहिजे असं अपेक्षित नाहीये, पण त्याचं काम योग्य दिशेनं चाललंय का, तो अभ्यास करतोय का, तो करत असलेल्या अभ्यासामध्ये त्याला काही अडचणी येतात का, कुठले विषय नीट कळत नाहीत का, म्हणून शिक्षकांना जाऊन भेटणे, त्याला लागणारी पुस्तकं घेऊन देणे, ही सगळी बाब आपण करतच आहोत. म्हणजे आता मी काही वेगळं सांगतो अशातला भाग नाही किंवा पालक आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही असंही मला म्हणायचं नाही. बरेचसे पालक आहेत की ते आपल्या मुलांची खूप चांगली काळजी घेतात, ते मुलांसाठी सगळं काही करतात. बट मॅक्सिमम पालकांचं असं असतं की आम्ही मुलांना पुस्तकं घेऊन दिली
आम्ही मुलांना चांगले क्लासेस लावून दिले, आम्ही त्यांना नोट्स दिले, पैसे दिले, म्हणजे आमचं काम संपलं. आता मुलांनी करावं सगळं, असं नाही आहे. मुलांसोबत आपण एक मैत्रीपूर्व संबंध ठेवून त्याला काही अडचणी जातात का याबद्दल अपडेट असलं पाहिजे आणि वेळोवेळी त्याला आधार दिला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. दुसरी बाब मला पालकांबद्दल ही सांगायची आहे की आपण आपल्याला असं वाटतं की मुलांना पैसे वगैरे दिले, रिसोर्सेस दिले, सगळं आपलं काम संपलं आणि आता आपण संपत्ती गोळा करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, बिझनेस उभे करण्यासाठी 24 तास दिले पाहिजे. म्हणजे आई वडिलांपैकी मुख्यतः आई अशी आहे की ती सगळ्या मल्टीटास्किंग भूमिकेत असते, सोबत ती मुलांचा अभ्यासही घेते. परंतु वडील, पप्पा किंवा बाप हा असं कॅरेक्टर आहे की ते फक्त 24 तास बिझी असण्यासाठीच कुटुंबात वावरत असतं. तर त्यामुळे त्या पालकांना मला आवर्जून हे सांगायचंय की संपत्ती गोळा करण्याच्या नादात किंवा त्याच्या व्यस्ततेमध्ये एवढं आपण व्यस्त होऊ नये की आपल्या संततीकडेच दुर्लक्ष होईल. आणि या संततीला म्हणजे तुमच्या मुलांना चांगले संस्कार, कष्ट करण्याची त्यांना जर सवय लागली नाही तर ती भविष्यात तुम्ही कमावलेली संपत्ती विकून खातील आणि तुमचा उत्तरार्ध अत्यंत दुःखामध्ये जाईल. तर ही बाब आपण अवश्य लक्षात घ्या. म्हणजे संपत्ती ही गोळा करायचीच आहे, ती राजमार्गाने आली पाहिजे, व्यवस्थित मार्गाने आपण ती कमवलीच पाहिजे. पण यासोबत आपली संतती सुद्धा ही चांगली झाली पाहिजे. ती आजच्या युगाला, आजच्या युगामध्ये ज्या संधी आहेत, ज्या ऑपॉर्च्युनिटी आहे, त्या दृष्टिकोनातनं ती स्वतःला सक्षम करू शकली तर ती आजच्या काळामध्ये टिकू शकेल. म्हणून या दोनही भूमिका पालकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. दुसरी एक पालकांची एक मागणी असते की माझा मुलगा, मी फार कष्टात अभ्यास केला, 15 किलोमीटर पायी चाललो, मग माझ्या मुलांनी सकाळी 4 वाजता उठलं पाहिजे, 5 वाजता उठलं पाहिजे. तर हे सुद्धा आपण सोडून दिलं पाहिजे. 4 वाजता 5 वाजता उठूनच अभ्यास केला म्हणजे अभ्यास होतो असं नाही. त्याच्या सायकोलॉजीनुसार, त्याच्या स्ट्रेंथनुसार त्याला ज्या ज्या वेळेला अभ्यास करणं शक्य आहे त्यावेळेला त्यांनी अभ्यास करावा आणि इतर गोष्टीवरही त्याचं आपण लक्ष द्यावं. म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंटकडे, म्हणजे त्याचं जेवण व्यवस्थित होतंय का, तो खेळायला पण जातोय का, त्याचे काही छंद त्याने जोपासले आहेत का, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, क्लासला गेला का, अभ्यास केला का, एवढंच मुलांना विचारणं हे योग्य होणार नाही. केवळ पुस्तकं वाचली आणि आपली मुलं यशस्वी झाली असे आता दिवस राहिले नाहीत. मुलांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीची टेस्ट आजच्या एकूणच सगळ्या फील्डमध्ये घेतली जाते आणि म्हणून ही बाब सुद्धा आपल्या पालकांनी, दुसरी जी मला असं वाटतं ती नम्रपणे आपल्या पुढे मी ठेवू इच्छितो. तिसरी पालकांसाठी अत्यंत महत्वाची बाब की मी माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट होते तरी मी प्राध्यापक झालो, आता माझा मुलगा प्रिन्सिपल झाला पाहिजे. दुसरे काही पालक असे की मी माझ्या मुलगा, म्हणजे मी माझ्या काळात BMS MD झालो, आता माझा मुलगा MBBS झाला पाहिजे. कोणी असा पालक असतो की ज्यांना मी आता डेस्क ऑफिसर झालो, मी तहसीलदार झालो, म्हणजे मी वर्ग 1 अधिकारी झालो MPSCतनं, मग माझा मुलगा आता IAS झाला पाहिजे. तर हे जे काय आपली स्वप्न आहेत ही आपल्या मुलांवर लादणं हे सुद्धा आपण सोडून दिलं पाहिजे. म्हणजे पालक म्हणून कुटुंबामध्ये जसं आई आपल्या घरामध्ये जेवायला पदार्थ करते, म्हणजे ती भाजी करते, वरण करते, दुसरी भाजी करते, काही गोड करते, तर हे काय पदार्थ करायचे जेवणासाठी हे आई वडिलांनी ठरवावं आणि काय खायचं हे चवीनुसार ठरवण्याचा अधिकार आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे त्यांनी तू हेच खा कारण हे चांगलं असतं असं म्हणणं योग्य होणार नाही. आणि त्याच्यामध्ये जर आपली मुलं समाधानी नसली, त्यांचा त्याच्यात एक्सेप्टन्स नसला, तर असे मुलं मग त्यामध्ये समाधानानं वाटचाल करू शकत नाही. तर हे सगळ्यात महत्वाची जी म्हणजे आजच्या विषयाला सुरुवात करताना महत्वाची बाब होती, ज्याला मी विशेषत्वानं एक 8 ते 10 मिनिटं दिली, ती यासाठी होती की बऱ्याचदा मुलांचं 10वी नंतर 12वी नंतर काय हे 98 to 99% पालकांनीच ठरवून टाकलेलं असतं की माझा पोरगा 12वी सायन्सला जाणार, मग तो 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंगला जाणार, मग तो MBBS ला जाणार. तर हे असं न करता आपल्या मुलांचा त्या त्या विषयातला कल कसा आहे, त्याला तो विषय समजतो का, त्या फील्डमध्ये तो जाऊ इच्छितो का. कारण मी आता कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये आकार फाउंडेशन संस्थेमध्ये काम करत असताना हजारो विद्यार्थी या एकूण प्रक्रियेतनं काउन्सिलिंग म्हणा, स्पर्धा परीक्षांच्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस, राज्यसेवा, PSI STI किंवा बँकिंग या बॅचेस असतात. मग अशात काही विद्यार्थी BTech झालेले असतात,
त्यांनी 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि आता तो म्हणतो मला टेक्निकल मध्ये आवड नाही. काही मुलं BAMS झालेले असतात, मग मी BAMS केलं सर, MD केलं, पण मला प्रॅक्टिस करायची इच्छा नाही. मग बाबा तुला जर हे करायचं नव्हतं तर तू 4 वर्ष BAMS, 2 वर्ष MD, त्याच्यातलं इंटर्नशिप BAMS नंतरची, MD नंतरची 1-1 वर्ष, म्हणजे टोटल 6 वर्ष एज्युकेशनचे, 2 वर्ष परत इंटर्नशिपचे, म्हणजे 8 वर्ष त्यांनी त्या फील्डमध्ये घातले आणि आता तो म्हणतोय की मला ती फील्ड स्विच करायची आहे आणि मला दुसरीकडे जायचंय. सो असं हे का होतं? मग मी त्या मुलांना विचारतो की बाबा रे तू इकडे कशाला आला मग? तो म्हणे सर, तो विद्यार्थी मग सांगायला लागतो की मला इंजिनिअरिंग करायचं होतं. मग बाबा म्हटले की नको नको इंजिनियर नको होऊ, तू तू डॉक्टर हो. डॉक्टर झालं तर हॉस्पिटल टाकता येतं, भरपूर पैसे कमवता येतात, XYZ. सो हे असं होऊ न देता, कारण आपल्या मुलांचा वेळ, त्यांच्या लाईफचा टाइम हा अत्यंत महत्वाचा असतो आणि तो असा 5-6 वर्ष जाऊन परत लाईफ स्विच करून नवीन फील्डमध्ये विद्यार्थी ज्या वेळेला जाण्याचा निर्णय घेतात त्यावेळेला निश्चित विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो. सो दुसरी बाब आता या विषयाच्या संदर्भाने आपण पुढे जात आहोत ती ही आहे की 10वी नंतर काय. मी पहिला तो प्रश्न घेतो. तर मला उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला दुसरा जो प्रश्न आहे तो हा आहे की 10वी नंतर काय. या प्रश्नांचं उत्तर आईवडिलांकडे त्यांच्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे आहे. मी हे आईवडिलांबद्दल निगेटिव्ह बोललोय अशातला भाग नाही आहे. विद्यार्थ्यांनी आईवडिलांचा रेफरन्स घ्यावा, ते काय म्हणतात, त्यांचे काय अनुभव आहेत ते निश्चित ऐकावेत. त्यासोबत आपल्याला काय आवडतं. मग आता तुम्हाला जर सायन्स फील्डला जायची इच्छा असेल तर मग आपण त्यावर ब्रेन स्टॉर्मिंग करावं की खरंच मला सायन्समध्ये, म्हणजे त्यातही मग आता ब्रँच आहेत, तर सायन्स म्हणजे कुठलं जायचंय, तर मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ही विंग घेऊन किंवा ही ब्रँच घेऊन मला पुढे इंजिनिअरिंगला जायचं. मग असा विद्यार्थी ज्या वेळेला इंजिनिअरिंगला जाण्याच्या दृष्टिकोनातनं 11वी सायन्सला स्पेशली मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री या ब्रँचला प्रवेश घेतो, त्यावेळेला त्या मुलांनी आपले 10वी पर्यंतचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या विषयांचं जरा आपलं नॉलेज चेक केलं पाहिजे. आपली त्या विषयातली आवड चेक केली पाहिजे आणि ती जर चांगली असेल, ती उत्तम असेल, तर आपण त्या ब्रँचला गेलं पाहिजे. दुसरं, काही सायन्सचे मुलं त्यातला ऑप्शन क्रमांक 2 जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, म्हणजे ज्यांना पुढे नीट एक्झाम द्यायची आहे, MBBS ला जायचंय किंवा त्याला पुढे मेडिकलच्या कुठल्याही ब्रँचला त्याला जायचंय, असा जो विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्याला त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे विषय, बायोमध्ये बॉटनी, झुलॉजी, हेल्थ सायन्स हे जे टॉपिक आहेत हे नीट जमतात का. ते जर मला चांगले येत असेल तर मग मी त्या ब्रँचला गेलं पाहिजे. ऑप्शन नंबर 3, ज्या मुलांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे आणि मग चांगलं आहे हे सगळं विचार करून तो निर्णय घेतो की मला कॉमर्स फील्डला जायचं, तर मग अशा विद्यार्थ्यांनी कॉमर्स फील्डला गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आवड असणं हा भाग अत्यंत महत्वाचा जरी असला तरी त्याच्यामध्ये आपलं विषयांमधलं नॉलेज असणं किंवा तो विषय आपल्याला आवडणं आणि आवडण्यापेक्षा त्याच्यात आपल्याला लिहिता येतं का, तो विषय समजतो का, हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आता मुख्यतः आपण या विषयाकडे वळत असताना बघितलं की सायन्स ब्रँच, कॉमर्स ब्रँच ह्या 2 ब्रँच आपण बघितल्या. याशिवाय MCBC ब्रँच आहे, व्होकेशनलच्या ज्या ब्रँचेस आहेत. त्याशिवाय तिसरी जी ब्रँच आहे, चौथी ब्रँच मी असं म्हणेल की आर्ट्स शाखा आहे. आता बरेचदा असे काही विद्यार्थी असतात की मी बाबा मला सायन्सला ऍडमिशन नाही भेटलं, कॉमर्सला नाही भेटलं, म्हणून मग मी आर्ट्सला आलो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला खरंच हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स असे जे आर्ट्सचे विषय आहेत, या विषयांमध्ये आवड असेल तर तुम्ही इकडे या. आर्ट्समध्ये सुद्धा करिअर आहे. पुढे तुम्हाला BA करता येईल, लिटरेचर घेऊन करता येईल, MA करता येईल, नेटसेट करता येईल, PhD करता येईल, तुम्हाला प्रोफेसर होता येईल किंवा या विषयातलं नॉलेज घेऊन तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सुद्धा प्रिपरेशन करू शकता. सो मुख्यतः 12वी नंतर सर वॉइस
तर मागील 30 सेकंदाचा थोडं व्हॉइसचा प्रॉब्लेम झाला. हॅलो, ओके ओके सर. इज इट ओके नाव? येस येस मी येस. कंटिन्यू करू? हो सर हो. येस, ओके, थँक्यू पुष्पक. सो विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. परत आवाज गेलाय का पुष्पक? हा, दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ओके ओके. शुड आय कंटिन्यू पुष्पक? येस येस सर येस सर. थँक्यू. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे एक ट्रेंड आताच्या काळामध्ये आलाय की कुठल्याही XYZ कॉलेजला प्रवेश घ्यायचा आणि कॉलेजला न जाता मग कुठेतरी कोट्याला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. कुठे म्हणजे ग्रामीण भागातला मुलगा असेल, विदर्भाचा विचार करू आपण, तर तो अकोल्याला ऍडमिशन घेतो, नागपूरला ऍडमिशन घेतो. हे करणं विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने त्यांचा निर्णय झाला असेल तर मी असं म्हणेल योग्य असेलही कदाचित, परंतु हे करताना कुटुंबातला कुठला तरी सदस्य त्या मुलांसोबत असला पाहिजे आणि तो खरंच मुलं किंवा नाही राहणं शक्य तर आपण ज्या क्लासेसला किंवा जिथे कुठे विद्यार्थ्याला प्रवेश दिलाय तिथे खरंच आपला विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतोय का, त्याचं अपडेट त्याबद्दलचं अपडेट आपण राहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या टाइम टेस्टेड सगळ्या प्रोग्रेस आपण स्वतः बघितल्या पाहिजे. किंवा मग आपण कसं विचार करतो की नाही मी आता अकोल्याला, नागपूरला किंवा मराठवाड्यातला विद्यार्थी असेल औरंगाबादला, नांदेडला क्लास लावलेत, पुण्याला क्लास लावलेत, मग माझी जबाबदारी संपली. आता मुलगा बघेल, तो त्याचा अभ्यास करेल आणि तो नाही करणार तर मग त्याचं लाईफचं तो बघेल. हे असा विचार करणं योग्य होणार नाही. कारण ते मुलाचं जरी लाईफ असलं तरी तुमचं म्हणजे पालक म्हणून तुमचं लाईफ त्याच्याशी जुडलेलं आहे आणि म्हणून आपली फक्त त्याला वस्तू घेऊन देणे किंवा त्याला पैसे पुरवणे एवढी कमर्शियल रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. पालक म्हणून आपली एक कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलाला ऍडमिशन तर द्यायचंच आहे, त्याच्यासोबत त्याचा अभ्यास नीट होतोय का, क्लासेसमध्ये त्याला प्रॉपर शिकवलं जातंय का, ह्या सगळ्या बाबींकडे आपल्याला लक्ष देणं अनिवार्य आहे. यानंतर विद्यार्थी 12वीची परीक्षा देतो आणि 12वी परीक्षा झाल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला जायचं असेल, त्याला MBBS ला जायचं असेल तर नीट, IIT ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत याची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. तर इथे मला विद्यार्थी आणि पालकांना हे सांगायचं आहे की इथे आपल्याला तयारीचे 2 मुख्य मार्ग हे ठेवावे लागतील, जे 10वीच्या रिझल्ट नंतरच आपल्याला मी म्हणेल की प्रकर्षानं त्यावर इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं नियोजन करून त्याचं अंमलबजावणी करायची. पहिली बाब की विद्यार्थ्याचे सब्जेक्ट चांगले झाले पाहिजे. म्हणजे त्याचं जे सायन्सचे सब्जेक्ट्स आहेत, आता PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल तर हे टेक्निकल सब्जेक्ट आणि त्यासोबत 2 लँग्वेज, तर हे सर्व विषय त्याचे नीट झाले पाहिजेत. त्यासोबत दुसरा मार्ग तो म्हणजे नीट, IIT, AIEEE ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्या एंट्रन्स एक्झामची सुद्धा त्याची प्रिपरेशन झाली पाहिजे. असं जर आपण करू शकलो आणि त्याचं वेळेचं व्यवस्थापन प्रॉपर करू शकलो तर विद्यार्थ्याचा 12वीच्या नंतर लगेच होणाऱ्या एंट्रन्स मध्ये पुढच्या प्रोफेशनल कोर्ससाठी नंबर लागू शकतो. परंतु इथे बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्याला स्कूल सब्जेक्टचे क्लासेस प्रॉपर मिळत नाहीत किंवा तो फक्त एंट्रन्सचे क्लासेस लावतो आणि मग शालेयचं त्याचा अभ्यास मागे पडतो आणि मग साधारणतः ह्या फेब्रुवारीमध्ये परीक्षा असतात. मग डिसेंबर पर्यंत इंट्रांचा अभ्यास झाल्यावर जानेवारी फेब्रुवारी 2 महिन्यात त्याला शालेय विषय म्हणजे त्याचे जे कॉलेजचे विषय आहेत त्याचा अभ्यास करायचा असतो. मग 2 महिने त्याचा परत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढतं आणि याच्यातून एकूण मुलांचा त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमध्ये मुलांचे मार्क्स कमी होणं, परफॉर्मन्स चांगला न होणं, अशा बऱ्याच बाबी घडतात. तर म्हणून 2 वर्ष आपल्या हातात आहेत, 11वीचं वर्ष, 12वीचं वर्ष. या 2 वर्षात जर व्यवस्थित आपण अभ्यासाचं म्हणजे 2 अभ्यास, एक जे विषय आपल्याला पास करून 12वी उत्तीर्ण व्हायचे त्या विषयांचा अभ्यास आणि दुसरं एंट्रन्स परीक्षांचा अभ्यास, याचा अभ्यास जर आपण नीट केला तर निश्चित आपल्याला 12वीच्या परीक्षेमध्येही व्यवस्थित मार्क्स घेता येतील आणि सोबत एंट्रन्स परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला उत्तीर्ण होता येईल. सो अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो
तुम्ही 12वी पास झाल्यानंतर तुमच्या एंट्रन्स होतात आणि एंट्रन्स झाल्यानंतर तुम्ही एंट्रन्स मध्ये मिळवलेल्या मार्कांच्या आधारावर तुम्हाला पुढच्या प्रोफेशनल डिग्री कोर्सेसला प्रवेश मिळतो. आता इथून पुढे कुठल्या कोर्सेसला जायचं हा सगळा आता इथून पुढे विषय सुरू होतो. 12वीचा निकाल लागल्यानंतर मार्कांवर ऍसेस आता काही विशेष राहिलेलं नाही की तुम्हाला 90% मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही MBBS ला जाणार किंवा तुम्ही 60% मार्क्स पडलेत म्हणून कुठेच जाऊ शकणार नाही असं नाही आहे. म्हणजे एखादा मुलगा 85% 12वीत मार्क्स पडलेत परंतु त्याचा नीट किंवा IITचा किंवा AIIMM ह्या ज्या एक्झाम्स आहेत याचा म्हणजे मी आता नीट IIT या एक्झामच्या टेक्निकल पार्ट मध्ये जात नाही कारण त्या संदर्भाची नेटवर माहिती अवेलेबल आहे. मी प्रयत्न करतो की तुम्हाला ओव्हरऑल प्लॅनिंग अभ्यासाचं आणि एकूणच तुमच्या करिअरचं कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून मी याला घेतोय. आणि म्हणून नीट किंवा AIEEE किंवा IIT ह्या ज्या एक्झाम आहेत या परीक्षेतनं आपला जो काय रँक येतो त्यानुसार आपल्याला प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश घ्यावा लागतो. आता हा कोर्स घेत असताना बऱ्याचदा आपल्या डोक्यात हे असतं की कुठल्या कोर्सेसला मागणी आहे मग तिकडे आपण गेलं पाहिजे. आता याच्यात दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जसं आपण ग्रामीण भागातले विशेष विद्यार्थी आज या सेशनला जॉईन आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की ग्रामीण भागात एक म्हण आहे की आपल्या शेतात काय पिकतं हे जरी महत्वाचं असलं तरी बाजारात काय विकतं ते जास्त महत्वाचं आहे. तर आपल्या शेतामध्ये मिरची खूप पिकते किंवा आपल्या शेतामध्ये हायब्रिड किंवा ज्वारी खूप पिकते पण ज्वारीला बाजारामध्ये मागणी नसेल किंवा खूप जास्त मागणी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याचा विचार केला करतो. शेतकरी आपला बांधव जो असतो तो विचार करतो की मी असं पीक लावेल की ज्याची मागणी बाजारपेठेमध्ये असेल. आणि म्हणून आजचं जे शैक्षणिक आणि करिअर क्षेत्रातलं हे जे मार्केट आहे किंवा आपण असं म्हणूया मार्केट म्हणता येणार नाही याला आपण असं म्हणूया की जे फील्ड आहेत किंवा अपॉर्च्युनिटी आहेत सगळे क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये जात असताना तुम्ही तुमची आवड आणि तुमचं ज्ञान ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या क्षेत्राची आवड आपल्याला तेव्हाच निर्माण होते ज्या वेळेला आपल्याला त्याचं ज्ञान असतं त्याचा अभ्यास असतो. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की करिअर सर्व क्षेत्रामध्ये आहे. अगदी तुम्ही BA पासून BTech MBBS पासून तर अगदी D.Pharm हे मेडिकलचे सगळे जे कोर्सेस आहेत किंवा प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्या सगळ्या कोर्सेसमध्ये करिअर आहे. मग करिअर मध्ये आपण आता एक ऑप्शन म्हणून विचार करून घेऊ की कुठले कुठले मुख्यतः असे खूप सारे ऑप्शन आहेत पण जे प्रचलित ऑप्शन आहेत ते मी आपल्या पुढे ठेवतो. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्याला समजा MBBS आहे BDS आहे BAMS आहे BHMS आहे हे मेडिकल लाईनचे कोर्सेस आहेत की जिथे तुम्हाला डॉक्टर होता येतं. यासोबत मेडिसिन लाईनचे कोर्सेस आहेत ज्यामध्ये B.Pharm आहे D.Pharm आहे. ओके. आता हे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितले याच्यानंतर पुढे PG कोर्सेस पण आहे. मी आधी बॅचलर कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस कव्हर करतोय. त्याच्यानंतर जो विद्यार्थी BTech झाला किंवा म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं झाला तर त्याला आपण BTech म्हणतो किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी अंतर्गत असलेल्या कॉलेजमधनं झाला तर तो BE म्हणतो आपण त्याला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आणि अशा पद्धतीनं जो विद्यार्थी इंजिनियर होतो तो एक ब्रँच झाला. त्यानंतर B.Com आहे BA आहे त्यानंतर BSc आहे किंवा BVSc अँड ॲनिमल हजबेंडरी आहे हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत. हे सगळे कोर्सेस आज आपल्याला पुढच्या करिअरच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यासाठी बेस देणारे किंवा आपल्याला हे शिक्षण घेऊन स्वतःचं जीवन सन्मानानं उभारता आलं पाहिजे. आपल्या हाताला सन्मानाचं काम मिळू शकलं पाहिजे. आपल्याला जीवनात जेवढं आवश्यक आहे तेवढे पैसे किंवा आपण त्याला काय ॲसेट म्हणून ते आपण उभारू शकलो पाहिजे जेणेकरून आपल्याला हातपाय सुरू असताना आणि त्यानंतर थकल्यावर आफ्टर रिटायरमेंट सुद्धा कुणाच्या समोर हात पसरवायची गरज पडता कामा नये. एवढी साधारणशी अशा पद्धतीची करिअरची संकल्पना आपल्या आईवडिलांनीच आपल्या पुढे घालून दिलेली असते. आणि म्हणून 12वी नंतर आपण ज्या डिग्री कोर्सेसला प्रवेश घेणार आहात इथे आपण स्वतःला हा प्रश्न केला पाहिजे की खरंच मला या टेक्निकल कोर्समध्ये जाऊन इथे प्रवेश घेऊन
मला इथे पुढे करिअर करायचं आहे का, कारण 4-5 वर्ष आपण त्याच्यामध्ये घालतो. म्हणजे एखादा मुलगा मेकॅनिकल किंवा IT इंजिनियर झाला, 4 वर्ष त्यांनी IT इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर तो म्हणतोय की मला IT मध्ये इंटरेस्ट नाहीये. म्हणजे हे 4 वर्ष तू, मी असं म्हणत नाही ते वाया गेले, परंतु परत तुला करिअर करण्यासाठी आणखी वेगळे 2 वर्ष 3 वर्ष PG कोर्सेस म्हणा याला घालावे लागतील. आणि आयुष्याचा वेळ हा, मी असं म्हणेल की जे ऍसेट आपल्या लाईफ मध्ये असतात त्यातलं सगळ्यात मोठं आणि अत्यंत महत्वाचं ऍसेट असतं. आणि म्हणून ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. मग आता आपण बॅचलर कोर्सेस बघितले, त्यानंतर PG कोर्सेसला आपल्याला जायचा जर निर्णय असेल, समजा एखादा मुलगा मेकॅनिकल मध्ये बीटेक झाला, तर मग पुढे एमटेक त्याला करता येतं. मग आता एमटेक कोणी करावं? ज्या विद्यार्थ्याला टेक्निकल मध्ये आवड आहे, तिथे त्याला प्रोफेसर व्हायचंय, रिसर्च करायचं आहे, PhD करायचंय, त्यांनी ते करावं. पण एखाद्याला असं वाटतं की मला टेक्निकल मध्ये तेवढी आवड नाही, मी इकडे फार काम करू शकणार नाही, अशा विद्यार्थी MBA करू शकतो किंवा तो डायरेक्ट जॉब करू शकतो. अनेक कंपन्यांचे जॉब त्यामध्ये आहेत. त्यानंतर त्याला जर इच्छा असेल तर तो स्पर्धा परीक्षांकडे सुद्धा वळू शकतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला 12वी नंतर काय, हे सगळे ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आपण सगळ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की मला या ऑप्शन मध्ये जायचंय, तर मग तिथे मी करिअर करणार आहे का? मग जिथे मला जाऊन करिअरच करायचं नाही, तर तिथे 4 वर्ष त्या विषयातली एक्सपर्टी, म्हणजे 4 वर्ष तुम्ही एखाद्या प्रोफेशनल डिग्री कोर्सचा अभ्यास हा कशासाठी करतो आपण, तर मी त्या अभ्यासाच्या आधारावर माझं पुढचं जीवन उभारू शकलो पाहिजे. तर ही बाब आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून बॅचलर कोर्सेस नंतर PG कोर्सेस, बीटेक नंतर एमटेक आहे, MBBS नंतर MD आहे, वेगवेगळ्या मेडिसिन मध्ये असेल, ऑर्थोपेडिक्स मध्ये आहे, कार्डिओलॉजिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट, आणि हे सगळे त्याचे वेगवेगळे ब्रँचेस आहेत. एमटेक आहे, BA नंतर MA आहे, BSc नंतर MSc आहे, BCom नंतर MCom आहे, हॉटेल मॅनेजमेंट नंतर त्याचे PG कोर्सेस आहे, BDS नंतर MDS, अशा सगळ्यांचे PG कोर्सेस अवेलेबल आहेत. यासोबत MBA आपण सुद्धा करू शकतो आणि MBA करून आपल्याला मोठ्या स्वरूपात मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन क्षेत्रातले जे जॉब आहेत ते आपल्याला मिळू शकतात. आता अशा पद्धतीनं 10वी 12वी नंतर काय, हा एक एकूण आजच्या सत्रातला पहिला पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आपले काही प्रश्न या अनुषंगाने असतील तर ते आपण चॅट बॉक्स मध्ये अवश्य टाका, जेणेकरून मी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देऊ शकेल आणि तुमचं समाधान करू शकेल. कारण हा एकूण मार्गदर्शनाचा जो वे आहे तो 1 वे न होता तो 2 वे असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी जर देऊ शकलो तर ते अधिक उत्तम आणि उपयुक्त ठरेल. आता मी दुसऱ्या बाबीकडे जातोय. ती बाब ही की 10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी, जो याच्या मार्गदर्शनातला दुसरा विषय आहे. की बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी बीटेक केलं, एमटेक केलं, BMS केलं, MD केलं, MBBS केलं, परंतु त्या क्षेत्रापेक्षा त्यांना आवड आहे की मला पब्लिक सेक्टर मध्ये जायचंय, मला देशसेवेचं, किंवा तसं म्हणजे तिकडे तो बिझनेस करत असेल ते सुद्धा काम देशसेवेचंच आहे, परंतु मला प्रशासनामध्ये येऊन काम करायचंय, मला ब्युरोक्रॅट्स व्हायचंय. तर अशा पद्धतीचा जर एखाद्या विद्यार्थ्याचा मनोदय असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित विक्रांत यांच्या मनात हा विषय आला असावा. आणि म्हणून आजच्या मार्गदर्शन सत्रातला दुसरा जो विषय आहे तो म्हणजे 12वी नंतर किंवा पदवी सोबत UPSC व MPSC या स्पर्धा परीक्षांची तयारी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न उत्तर घेत आपण पुढे जाऊ, जेणेकरून तुम्हाला नीट त्यामधनं कळेल. तर जर 12वी नंतर 10वी 12वी नंतर काय हे आपल्याला कळलं, हे कळल्यानंतर जर आपल्याला त्या प्रोफेशनल कोर्स मध्ये आता करिअर करायचं नाही असा तुमचा निर्णय आहे, आणि मग तुम्हाला किंवा एखाद्या मुलाचा असाही निर्णय असू शकतो की माझं बीटेक तर झालंच आहे, या बीटेकच्या आधारावर मला जॉब तर मिळेलच, पण याच्यासोबत मला 2 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करून प्रशासनामध्ये जाता येईल का याबद्दल प्रयत्न करायचा आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांनी 4 वर्ष डिग्रीचे झाल्यानंतर तो विचार करणं, मी असं म्हणेल की तो टाइम कन्झ्युमिंग पार्ट होईल आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ जो आहे तो आपला जाण्याची जी आहे
ती शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये किंवा प्रशासनामध्ये येण्याची इच्छा असेल तर तुम्ही 12वी नंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करू शकता. आणि म्हणून आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आता पुढे जाऊया. जर 12वी पदवी सोबत आपल्याला करायचंय म्हणजे तुम्ही जे जे डिग्री एज्युकेशन घेत आहे त्याच्यासोबतच या अभ्यासाचं नियोजन आपल्याला करता येऊ शकतं. आम्ही आकार फाउंडेशनच्या माध्यमातून 2009 ला जे UPSC व MPSC तनं उत्तीर्ण झालेले अधिकारी मित्र, शिक्षक मित्र या सगळ्यांनी म्हणून या संस्थेची एकूण कामाची बांधणी केली आणि या एकूण 2009 ते 2020च्या प्रवासात आमच्या हे लक्षात आलं की मॅक्सिमम मुलं हे डिग्री झाल्यानंतर समजा तो बीटेक झाल्यानंतर कुठल्या तरी कंपनीमध्ये कॅम्पसमध्ये सिलेक्शन होतं, तो तिथे जॉईन होतो, मग तिथलं वर्क कल्चर तो बघतो आणि ते बघितल्यावर त्याला असं वाटतं की आता हे काही फार चांगलं नाही आहे, म्हणून मग मी UPSC केलं पाहिजे. दुसरं असं असतं की काहींना काही व्हिडिओ, काही वृत्तपत्रातनं माहिती ही मिळते आणि त्यातून त्याला वाटतं की हे चांगलं क्षेत्र आहे, समाजात मान सन्मान मिळतो, म्हणून मग मी याच्यामध्ये आलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं की वाय सिव्हिल सर्व्हिसेस, वाय स्टेट सर्व्हिसेस हा प्रश्न आपण प्रत्येकाने आधी स्वतःला विचारला पाहिजे. व्हॉट इज द नेचर ऑफ दिस जॉब, की याचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीनं याच्यामध्ये काम करावं लागतं. तर ही बाब लक्षात घेण्याआधी आपण सगळ्यात पहिला प्रश्न घेऊया की UPSC म्हणजे काय. तर UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला संघ लोकसेवा आयोग किंवा केंद्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हणतात. आता ही जी आयोग आहे किंवा हे जे कमिशन आहे, संस्था आहे, ही एक घटनात्मक संस्था आहे. हा एक घटनात्मक आयोग आहे. भारतीय राज्यघटनेने जे आयोग आपल्या देशाच्या एकूण व्यवस्थापनासाठी तयार केलेत, ज्यामध्ये आता रिसेंटली असलेला नीती आयोग असेल, विद्यापीठ आयोग असेल किंवा इतर शिक्षणातले वेगवेगळे आयोग असतील, अशा आयोगांपैकी वित्त आयोग आहे. एक केंद्र लोकसेवा आयोग हा सुद्धा आपल्या देशाचा एक घटनात्मक आयोग आहे, घटनात्मक कमिशन आहे. यासोबतच प्रत्येक राज्यासाठी त्या राज्यातले वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगातनं निवड झालेले जे कॅडर बेस ऑफिसर्स असतात त्यांच्यासोबत रिसोर्स टीम असावी, जेणेकरून त्या राज्यातले प्रश्न ज्यांना माहिती आहेत त्यासाठी प्रत्येक राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग आहे. हे सुद्धा घटनात्मक आयोग आहे. बर, आता दुसरा प्रश्न की MPSC, आपण UPSCचा आणि MPSC पॅरलली दोन्ही आपण बघतोय. UPSC या परीक्षेला घटनात्मक आयोग म्हणून अपॉइंट का करण्यात आलं किंवा याच्या मागची भूमिका काय असेल, तर त्यासाठी आपण 1-2 मिनिटं देऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वी आर द पीपल ऑफ डेमोक्रेटिक नेशन. आपण एका लोकतांत्रिक किंवा लोकशाही प्रधान देशाचे नागरिक आहोत आणि मग या लोकशाही प्रधान देशाच्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं हे असतं की जनता आपले प्रतिनिधी निवडून देते. यामध्ये आपल्याकडे संसदेची रचना आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं 2 सभागृह आणि घटनात्मक पद्धतीनं हे काम चालतंय का त्याची जबाबदारी ही माननीय राष्ट्रपती यांच्याकडे असते. संसदेचे 2 सभागृह जे आहेत, ज्यामध्ये लोकसभा व राज्यसभा. लोकसभेमध्ये लोकांचे प्रतिनिधी असतात. या प्रतिनिधींची निवड 5 वर्षासाठी केली जाते. यामध्ये निवड झालेले म्हणजे यांचं एक कॉन्टिजन्सी असते, तिथून मतदार म्हणजे जे उमेदवार आहेत ते उभे राहतात. मतदार त्या मतदारसंघातील जो पसंतीचा त्यांचा उमेदवार आहे त्याला मतं टाकतात आणि तो निवडून आलेला जो उमेदवार आहे तो संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये गेला की त्याला आपण खासदार असं म्हणतो. आता लोकसभेमध्ये गेल्यानंतर ज्यांना बहुमत आहे त्या बहुमत असलेल्या सदस्यांचा प्रतिनिधी हा देशाचा पंतप्रधान जे आहे ते बनतात. त्याच्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ बनतं. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री असतात, राज्यमंत्री असतात, विशेष राज्य मंत्र्यांचे प्रभार असलेले मंत्री असतात, उपमंत्री असतात आणि यांचं हे एक विंग झाली. आणि दुसरं, ज्यांना बहुमत नाही मिळालं ते विरोधी पक्षात असतात. आता सत्ता पक्षाची भूमिका काय आहे
विधेयक मांडणे, त्यानंतर बजेट मांडणे, विविध विषय, विविध प्रकल्प यासाठी बजेट हे संसदेमध्ये मांडणे, त्याच्यावर डिबेट, विषय मांडल्यानंतर तो विषय समजून सांगणे की हे कुठल्या कुठल्या घटकासाठी उपयुक्त आहे. जसं आपल्या देशासाठी समजा उदाहरणार्थ घ्या की धरण बांधायचे, तलाव बांधायचे, डॅम तयार करायचे. ऑल ओव्हर इंडियामध्ये हा प्रोजेक्ट कसा असेल, कुठल्या नदीवर कुठल्या धरण हे बांधलं जाणार, त्याचं कसं कसं बजेट आहे, मग कुठलं क्षेत्र त्यामुळे ओलिताखाली येईल, किंवा सिंचनाच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, जिथे शक्य आहे तिथे जलविद्युतच्या सुविधा करता येईल, असा विषय सत्ता पक्षाचा त्या खात्याचा मंत्री हा मांडेल. आता विरोधी पक्षाचं काय काम आहे? विरोधी पक्षाचं हे काम आहे की त्याच्यावर डिबेट घडवून आणणं, ते अधिक उपयुक्त कसं होईल यासाठी सूचना करणं. म्हणजे सत्ताधारी असलेला खासदार किंवा मंत्री हा विषय मांडतो, तो देशाच्या एकूण पुढच्या विकासाचं व्यवस्थापन करतो, आणि जो प्रतिपक्ष म्हणजे विरोधी पक्षातला खासदार आहे तो त्याच्यावर डिबेट करतो. म्हणजे काय करतो? विरोध करतो. म्हणजे काय, काम होऊ नये म्हणून करतो का? नाही, तो यासाठी करतो की तो विषय किंवा ते बजेट अधिक सुदृढ झालं पाहिजे, त्याच्यामधल्या ज्या उणिवा आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत, आणि आपल्या देशातल्या नागरिकांना ज्या गोष्टींची खरंच गरज आहे ती मिळाली पाहिजे. म्हणजे सत्ता पक्षाचा खासदार किंवा मंत्री हा सुद्धा देशासाठी योगदान देतो, आणि दुसरं जो विरोधी पक्षातला खासदार आहे तो सुद्धा देशासाठी योगदान देतो. बर, आता हा प्रोजेक्ट रेडी झाला, म्हणजे धरण बांधायचं आहे आपल्या देशामध्ये. आता कल्पना करा की नागपूरसाठी धरणाचा प्रोजेक्ट आहे, गोसेखुर्द आहे किंवा पेंच आहे, याचा निधी आहे. मग आता हा निधी जो आहे हा डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय एक्झिक्यूट करू शकेल का? नागपूरचं करू शकेल, कर्नाटकचं करेल, पश्चिम बंगालचं करेल, कुठलं कुठलं करणार? आणि हे मंत्री 5 वर्षानंतर येतीलच असं नाही, कारण यांचं काम नीट नसलं, यांनी जनतेचे ज्या उद्दिष्टासाठी जनतेने यांना निवडून दिलं ते काम जर नीट नाही केलं तर जनता यांना पुढच्या वेळेला निवडून देणार नाही. ही आपली लोकशाही आहे. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये पुढच्या वेळेला समजा दुसरा विरोधी पक्षातला खासदार आला आणि तो म्हणेल की ते धरण बंद करा, मला माझ्या मतदारसंघामध्ये धरण बांधायचंय, तर आपल्या देशामध्ये अनेक अर्धवट प्रोजेक्ट तयार होतील. आणि म्हणून सॉरी जस्ट 1 मिनिट, सॉरी. आपण कंटिन्यू करतोय. तर हे दोघंही प्रत्यक्ष येऊन काही त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या धरणाचं काम करणार नाही. आणि म्हणून धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर, बजेट तयार झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर झालं पाहिजे, आणि मग तसं स्किल, तसं ऍडमिनिस्ट्रेशन करू शकेल अशा पद्धतीचे ऑफिसर्स असले पाहिजेत. यासाठी आपल्या देशामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत म्हणजे जनप्रतिनिधींना त्या विषयातलं त्या प्रशासनाला म्हणजे त्या प्रोजेक्टला एक्झिक्यूट करता येईल अशा पद्धतीचं मी म्हणेल की मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य करण्यासाठी आपल्या देशामध्ये ब्युरोक्रॅट्स जे आहे याची निर्मिती करण्यात आली. आणि म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोग हा घटनात्मक आयोग आहे, आणि या घटनात्मक आयोगाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात, की आता युपीएससीची परीक्षा कशी असते, तर ती मी परत त्याच्या फार टेक्निकल पार्ट मध्ये मी इथे जाणं अपेक्षित नाही, वेळेची मर्यादा आपल्याला आहे. तर ती मुख्यतः 3 टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जाते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेला मुख्यतः 2 विषय असतात, एक जीएस आणि दुसरा सीसॅट. जीएस या कंटेंट किंवा पेपरमध्ये 7 सेक्शन्स असतात, ज्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान असे एकूण 7 घटक याच्यामध्ये असतात. जो दुसरा पेपर असतो ज्यामध्ये सीसॅट हा सेक्शन असतो, यामध्ये कॉम्पिटिटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्यामध्ये रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन हे सेक्शन असतात. आता या दोनही पेपर मधला जो पेपर 2 आहे त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं, आणि पहिल्या पेपरचे मार्क्स काउंट होतात. इथे साधारणतः ओपन कॅटेगरी जर आपण कन्सिडर केली तर या कॅटेगरीला साधारणतः 105 प्लस मार्क्स जर आपल्याला असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होता येतं. आता मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाल्यानंतर
त्यामध्ये एक परत क्वालिफाईंगचा सेक्शन असतो, ज्याला क्वालिफाईंग लँग्वेज सेक्शन असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये एक पहिली जी म्हणजे मॉडर्न इंडियन लँग्वेज, कुठलीही भाषा, मराठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, हिंदी सुद्धा घेऊ शकता, आणि दुसरं आहे इंग्लिश. तर पहिल्या भाषेमध्ये साधारणतः तुम्हाला 25% मार्क्स असायला पाहिजे, 300 मार्कांचा तो पेपर असतो. आणि दुसऱ्या इंग्लिश या भाषेमध्ये तुम्हाला साधारणतः 30% मार्क्स असणं अपेक्षित आहे. 300 पैकी 300 म्हणजे 90 मार्क्स तुम्हाला असले पाहिजे. आता जो विद्यार्थी साधारणतः प्रिलियम पास होतो, हा विद्यार्थी नक्कीच लँग्वेज परीक्षा पास होऊ शकेल एवढी कॉन्फिडन्सी त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे त्याला आपण म्हणू शकतो पेपर्स टू बी काउंटेड, म्हणजे इथे तुमचे पेपर्स काउंट होणार आहे. आता याची विभागणी 3 टप्प्यामध्ये असते. एक असतो एसे, दुसरं असतं जीएस, तिसरं असतं ऑप्शनल, आणि चौथा पार्ट आहे तुमची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन. सो एसे हा 250 मार्काला आहे, 4 जीएस आहे. त्यामध्ये पहिला जीएस आहे हिस्ट्री अँड जॉग्राफी, त्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी असं आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा जो पेपर आहे तो इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन, तिसरा आहे इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड ऍग्रिकल्चर, आणि चौथा आहे एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. हे 4 सेक्शन, आणि त्यानंतर एक ऑप्शनल, 26 ऑप्शनलचे विषय असतात. त्यातला एक विषय आपल्याला घ्यायचा असतो, आणि या एका विषयातलं आपले 2 पेपर होतात 250 मार्काचे, म्हणजे टोटल 1750 मार्कांचं मेन्स आणि 275 मार्काचा त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट, ज्याला आपण इंटरव्ह्यू असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं 2025 मार्कांची ही युपीएससी परीक्षा असते, आणि ज्या परीक्षेतनं आपण पास झाल्यानंतर आपल्याला मार्कानुसार IAS, IPS, IFS, IRS, इंडियन अकाउंट अँड सर्व्हिसेस, IAS ला इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, अशा ह्या विविध सर्व्हिसेस, विविध कॅडरच्या आपल्या सर्व जे सार्वजनिक क्षेत्र आहेत, जे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत, अशासाठी या कॅडर्सची साठी आपली मार्कानुसार निवड होते. तर अशा पद्धतीनं हे झालं युपीएससीच्या एकूण परीक्षेचं स्वरूप. आता याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर त्या टप्प्याकडे आपण जाऊ. थोडक्यात आपण एका मिनिटात एमपीएससी बघून घेऊ. एमपीएससी मध्ये मुख्यतः जनरल कॅटेगरीसाठी 2 महत्वाच्या परीक्षा आहेत. एक आहे एमपीएससी मध्ये राज्य सेवा परीक्षा, ज्याला स्टेट सर्व्हिसेस परीक्षा असं म्हणायचं. दुसरी परीक्षा आहे PSI STI ASO परीक्षा. आता या परीक्षेमध्ये ह्या 2 परीक्षांसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर इथे सुद्धा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे 3 टप्पे असतात, आणि या 3ही टप्प्यांची आपल्याला तयारी करत असताना एक व्यवस्थित 1 वर्षाच्या अभ्यासाचं नियोजन लागतं. थोडक्यामध्ये आता आपण परीक्षांचा सिलेबस किंवा त्याला कोणती पुस्तकं वाचायची यासाठी आपण akarfoundation.org या वेबसाईटला जा. तिथे आपल्याला सगळी पुस्तकांची माहिती मिळेल, किंवा मी विक्रांत चचडा सर जे आहेत यांना सुद्धा त्या किंवा यांचा जो टेक्निकल सेल आहे आमच्या टेक्निकल सेलला सांगून ती सगळी यादी, प्रॉस्पेक्टस त्याचं तुम्हाला पाठवतो, सो दॅट ज्या ज्या चॅनलला तुम्ही आज हा कार्यक्रम बघत आहात तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल होतील. किंवा तुम्ही आकार फाउंडेशनचं युट्यूब चॅनल आहे, तिथे विविध व्हिडिओ आहेत, तिथे सुद्धा जाऊन ती माहिती घेऊ शकता. कारण आपण संदर्भ साहित्य आणि टेक्निकल पार्टमध्ये जर आता जाऊ तर त्यात परत आपला जवळपास 25 ते 30 मिनिटाचा वेळ आपला जाऊ शकतो. आणि आज मला 2 विषय दिलेले असल्यामुळे आपल्याला 55 ते 60 मिनिटात ते संपवणं अवघड होईल. सो म्हणून अशा परिस्थितीमध्ये आता आपण या टप्प्यावर आहोत की आम्हाला युपीएससी परीक्षा म्हणजे काय कळलं, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे थोडक्यामध्ये कळलं. आता आम्हाला याची तयारी करायची. मग आता या तयारीमध्ये आपण सध्या सगळे विद्यार्थी आपापल्या घरी आहेत, आणि घरी असताना मग इन्स्टिट्यूशन बंद आहेत. तर इथे आपल्याला एक बाब लक्षात घ्यायची आहे की आपल्या पूर्वजांनी यापेक्षाही कठीण महामारी, आजार आणि संकटांचा सामना केलाय, आणि यातून आपण निश्चित बाहेर पडणार आहोत. ही बाब आपण सगळ्यांनी विश्वासानं लक्षात घ्यावी, आणि आत्मविश्वासानं. म्हणजे जसं आपण एक कवी म्हणतात की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. आणि म्हणून आपल्याकडे आता कोविड आलंय बाबा, मग मला अभ्यास करता येईल की नाही करता येईल, मग माझं कसं होईल, असं आपण
वैराग्य आल्यासारखं किंवा खूप टेन्शन आल्यासारखं पॅनिक बिलकुल व्हायचं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण हे लक्षात घ्यायचं की आज महाराष्ट्र शासन, मान्य मुख्यमंत्री बघा, तुम्ही मान्य गृहमंत्री बघा, मान्य आरोग्य मंत्री बघा, 24 तास काम करत आहेत ती लोक. 18-18, 20-20 तास ऑफिस, दौरे, हे सगळं आठवून परत सकाळी फ्रेश कामावर येत आहे. दुसरं तुम्ही IAS बघा, प्रत्येक जिल्ह्याचं, म्हणजे हे मान्य मंत्रिमंडळ जे हे तर निर्णय घेण्याचं काम करेल, पण याचं एक्झिक्युशन, याच्या इम्प्लिमेंट, म्हणजे एकूण ह्या असं कोविड आलंय किंवा प्रशासनाची काही कामं असेल, ह्या सगळ्यांचं एक्झिक्युशन प्रशासनाकडे येतं. आणि मग अशा वेळेला तुम्ही पॅनिक न होता तिथलं व्यवस्थापन कसं हाताळता, यासाठीच तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला पदवी सोबत या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे आयदर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस किंवा MPSC स्टेट सर्व्हिसेस किंवा PSI STI कंबाईन किंवा बँकिंग एक्झाम, तर मी असं म्हणेल की तुम्ही डिग्री कोर्सेसला आहात. समजा तुम्ही प्रोफेशनल डिग्री कोर्सेसला आहात, तुम्ही BTech करत आहात, तुम्ही MBBS करत आहात, तुम्ही BA-MS करत आहात, किंवा तुम्ही BH-MS किंवा इतर कुठल्या कोर्सेसला आहात, किंवा तुम्ही साध्या डिग्री कोर्सेसला आहात तर तुम्हाला 3 वर्ष आहेत, तुम्ही प्रोफेशनल कोर्सेसला आहात तर तुम्हाला 4 वर्ष आहेत. ह्या कोर्सेसमध्ये आता बहुतांश परीक्षा ह्या सेमिस्टर वाईज झाल्या, म्हणजे 6-6 महिन्याचे सेमिस्टर आहेत. आणि तुम्हाला बराचसा स्पॅन, म्हणजे 6 महिन्याचं सिलेबस पण अर्धाच त्यासाठी असल्यामुळं अभ्यासासाठी आपल्याला लिमिटेड सिलेबस आहे आणि लिमिटेड टाइम आहे. आणि इंजिनिअरिंगचे कोणी ऍस्पिरंट जर ऐकत असतील तर माझा विश्वास किंवा माझा अनुभव हा सांगतो की फर्स्ट इयरला पुरं वर्षभर अभ्यास करता तुम्ही, सेकंड इयर पासनं परीक्षेच्या 1 महिना आधीच अभ्यासाला सुरुवात होते. आणि म्हणून बाकीचा जो वेळ आहे तो आपण अभ्यासाला दिला पाहिजे. पण सगळ्यात पहिलं काम काय करायचं आपण? सगळ्यात पहिलं काम हे करायचं की UPSC आणि MPSCच्या जे वेबसाईट्स आहे त्यावर जाऊन या परीक्षेचा सिलेबस आपण डाउनलोड करा आणि हा सिलेबस समजून व्यवस्थित वाचा, तो समजून घ्या. त्यातले कुठले कुठले विषय आहेत, त्याला कशा पद्धतीनं मला अभ्यासायचे, हा सिलेबस आपल्याला कळला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुस्तक वाचन, पेपर वाचन, मॅगझिन वाचन किंवा वेबसाईटवर किंवा व्हिडिओ काही आपण बघतो आहे, तर आपल्याला हे जजमेंट असलं पाहिजे की मी हे जे वाचत आहे, समजून घेत आहे, हा घटक मला या पेपरसाठी उपयुक्त असू शकतो. तर ही बाब आपल्याला लक्षात तेव्हाच येईल ज्या वेळेला आपल्याला त्या परीक्षेचा किंवा त्या पर्टिक्युलर पेपरचा सिलेबस माहिती असेल. म्हणून पहिलं काम आपल्याला हे करायचंय की आपल्याला त्या परीक्षेचा सिलेबस माहिती असला पाहिजे. दुसरं काम, आता हे कुठून करायचं? जर UPSC करायची असेल तर तुम्ही upsc.gov.in या वेबसाईटला जाऊन त्याचा सिलेबस डाउनलोड करा. त्या परीक्षेचं गॅझेट डाउनलोड करा, म्हणजे ही परीक्षा काय आहे, त्यात कोणकोणती पदं आहेत, कुठले कुठले कॅडर आहेत, मला कुठे कुठे त्यानुसार अपॉइंटमेंट मिळणार आहे, अशा पद्धतीने त्याची तयारी होईल. तिसरं काम आपण हे करा की त्या परीक्षेचे किमान 2 वर्ष अगोदरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण डाउनलोड करा. मग त्यामध्ये प्री परीक्षेचे आणि मेन्स परीक्षेचे, समजा आता तुम्ही 2019 आणि 2018चे जे करंट परीक्षेचं नेचर आहे, जे स्वरूप आहे, स्ट्रक्चर आहे, पॅटर्न आहे, तो तुम्हाला त्या माध्यमातून लक्षात येईल. म्हणून एकीकडे तुम्हाला सिलेबस समजलेला आहे, दुसरीकडे तुम्हाला त्यावर प्रश्न कसे येतात हे कळलेलं आहे. आणि म्हणून फक्त कल्पना करतोय आपण की मला UPSC करायचंय, मला राज्यसेवा करायचंय, मला डेप्टी कलेक्टर, हे इमोशनल इच्छा असणं हे वेगळं आहे. आपल्या मनात असे अनेक विचार येतात. एखाद्या IAS ला आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं की मी पण त्यांच्यासारखं IAS असलं पाहिजे, माझा पण तसा समाज रिस्पेक्ट करेल. ही इच्छा असणं ही वेगळी बाब आहे. आणि म्हणून अशा कल्पना, असे स्वप्न मनात येणं ही चांगली बाब आहे. परंतु त्या स्वप्नांना वास्तविकतेमध्ये उतरवण्यासाठी आपल्याकडे तशा पद्धतीचं आपल्याला नियोजन करावं लागेल. आणि ती परीक्षा पास करण्यासाठी अभ्यासाचं स्वतःला शिस्त देऊन तशा पद्धतीनं आपल्याला नियोजन जर ठेवता आलं तरच आपण या प्रशासकीय परीक्षा पास करू शकतो. आणि हे करत असताना मी असं म्हणेल की का डिग्री, म्हणजे आपण 12वी नंतर का या अभ्यासाला सुरुवात करायची, तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 21व्या वर्षी आपण कामासाठी शासकीय नियमाप्रमाणे तयार होतो. डिप्लोमा केलेले मुलं तर 19व्या वर्षी सुद्धा कामाला लागतात. आणि म्हणून
डिग्री सोबत अभ्यासाचं आपलं एक एज असतं की ज्या एज मध्ये आपण अत्यंत पॅशनेट, एन्थुजियास पद्धतीनं, अत्यंत एनर्जेटिक पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो. एखाद्या मग 45 वर्षानंतर आपल्याला अभ्यास करायला सांगितलं तर त्यावेळेला आपल्या वेगळ्या प्रायोरिटीज असतात, वेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात. इथे आपल्याकडे उमेदीचं वय आहे, युवक आहे, आई वडील सपोर्ट करण्यासाठी आहेत, मार्गदर्शनाच्या विविध ऑर्गनायझेशन आपल्याकडे आहेत आणि या वयामध्ये आपण तासनतास बसून अभ्यास करू शकतो. आणि म्हणून 12वी नंतरच आपण अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. आता हे का करणं आवश्यक आहे, इथे आपण एक बाब लक्षात घ्या. समजा आपण कल्पना करा की ए नावाचा विद्यार्थी आहे ज्याने बीटेक किंवा BAMS झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. साधारणतः 2.5 ते 3 वर्ष त्याला तयारीला लागले, तर तो 25व्या वर्षी किंवा 28व्या वर्षी IAS झाला. दुसरा एक विद्यार्थी बी नावाचा ज्याने 12वी नंतर या अभ्यासाला सुरुवात केली आणि तो 21व्या वर्षी IAS झाला. आता दोघही IAS आहेत, दोघांना सारखी पोझिशन आहे, परंतु या दोघांची ज्या वेळेला आपण त्यांच्या एकूण प्रशासकीय पुढच्या पदांची वाटचाल बघू ती असे असेल की 28व्या वर्षी जो IAS झाला तो कुठेतरी प्रधान सचिव होऊन पुढे त्याचं प्रमोशन चीफ सेक्रेटरी म्हणून बाकी असेल, परंतु मध्येच तो रिटायर्ड होईल. आणि दुसरा जो 21व्या वर्षी IAS झाला असा विद्यार्थी हा चीफ सेक्रेटरी किंवा त्या पद्धतीच्या पोझिशनच्या पोस्ट पर्यंत तो जाऊ शकतो, तो आपली सेवा किंवा आपलं जे काही योगदान आहे ते देऊ शकतो. थोडक्यात मला हे म्हणायचंय की आपण अर्ली ऍट द एज ऑफ 21-22 ला प्रशासकीय सेवेमध्ये जर गेलो तर आपल्याला जास्त टेन्युअर हा प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याचा मिळतो आणि त्या माध्यमातून आपल्याला जास्त सेवा किंवा जास्त आपण सर्व करण्याची जी अपॉर्च्युनिटी फॉर द नेशन जी आहे ती आपल्याला मिळते. आणि प्रत्येकच माणसाचं असं मत असतं की मला जास्तीत जास्त सार्वजनिक जीवनामध्ये आपलं योगदान देता आलं पाहिजे, समाजाचं काम करता आलं पाहिजे, देशाची सेवा करता आली पाहिजे आणि मला त्यातून सन्मान मिळेल अशा पद्धतीचं जीवन मला उभारता आलं पाहिजे. आणि म्हणून मला इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सांगायचंय की जर तुम्ही अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं तर वयाच्या 21व्या 22व्या वर्षी तुम्ही IAS होऊ शकता, तुम्ही IPS होऊ शकता किंवा तुम्ही राज्यसेवेतनं डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदांवर तुमची निवड होऊ शकते. आणि म्हणून आपण प्रिपरेशनच्या त्या टप्प्यांकडे येऊ. हे करत असताना तुम्हाला काय करायचंय तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सिलेबस काढायचा आहे, दुसरं तुम्हाला त्या परीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढायचे आणि तिसरं काम तुम्हाला हे करायचंय की आता आपण ग्रामीण भागातलं शिक्षण घेतलंय, कोणी जिल्हा परिषदच्या शाळेला शिकलंय, कोणी संस्थेला शिकलंय, आपले काही विषय खूप चांगले तयार असतील, काही विषय थोडे वीक असतील, काही मध्यम असतील. आता इथे जर आपण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीचा निर्णय घेत असेल तर पहिली बाब ही लक्षात घ्यायची आहे की आपण नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरणार आहोत. म्हणजे केरळचा विद्यार्थी पण या परीक्षेत आहे, तामिळनाडूचा विद्यार्थी पण आहे, दिल्लीचा पण आहे आणि म्हणून आपलं जे बेसिक नॉलेज आहे हे आपण नॅशनल लेवलवर आणलं पाहिजे. मग आता बेसिक नॉलेज नॅशनल लेवलवर आणणं म्हणजे काय तर आपण NCERTची वर्ग 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं वाचून आपलं बेसिक जे आहे ते व्यवस्थित तयार केलं पाहिजे. मग आता ती सगळीच नाही वाचायची, दॅट सब्जेक्ट शुड बी रिलेटेड विथ द सिलेबस. तीच पुस्तकं वाचायची की जी आपल्या सिलेबसला रिलेट करतात. मग आता कोणती पुस्तकं आहेत अशी? हिस्ट्री आहे, सिव्हिक्स नागरिकशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स आहे अर्थशास्त्र, सायन्स आहे विज्ञान, त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे. असे जे विषय आहेत की दॅट इज रिलेटेड विथ द सिलेबस, ते सगळे विषय फ्रॉम द 5th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड आपण सगळे वाचून व्यवस्थित आपलं बेसिक हे तयार केलं पाहिजे. त्याच्यानंतर काय मुलांचा प्रश्न असतो की सर अभ्यास कसा करायचा, सकाळी करायचा का, अभ्यासिकेत करायचा का, घरी एखादी अभ्यासिका एखादी स्वतंत्र रूम असेल तिथे करायचा का? तर मला इथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे सांगायचं की अभ्यास कसा करायचा याचा विचार नका करू. सगळ्यात महत्वाचं हे आहे की अभ्यास करायचा कसा करायचा ते जसं जमेल तसं करायचा. सकाळी आवडतो सकाळी करा, सायंकाळी आवडतो सायंकाळी करा, दुपारी आवडतो दुपारी करा, पण अभ्यास करा. कसा करायचा ह्या स्टेजेस नंतरच्या आहे.
अभ्यास पहिले सुरू केला पाहिजे आपण. म्हणजे 10वी 12वीत जसं आपलं अभ्यासाचं नियोजन होतं, सकाळी उठलंय, आपलं होमवर्क असेल ते कंप्लीट केलंय, कुठे क्लास असेल तो केलाय, कॉलेजला गेलं, घरी आलं, होमवर्क पुन्हा कंप्लीट केला, आराम केला, उद्याच्या प्लॅनिंगचा निर्णय घेऊन आपण आराम करतोय, सकाळी उठतोय, पुन्हा शाळा कॉलेजला जातोय. तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की अभ्यास कसा करायचा, हाऊ टू स्टडी यापेक्षा इम्पॉर्टंट आहे इट इज मस्ट टू स्टडी एव्हरी डे विदाउट फेल. म्हणजे दररोज फेल न होता, म्हणजे न चुकवता आपण अभ्यास केला पाहिजे. ओके, सो आता इथे परत आपण पुढे जातोय की डिग्री कोर्सेसला जर तुम्ही नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद हे 5 जे आपले प्रशासकीय विभाग आहेत, इथे जर तुम्ही असाल, इथे शासनाचे केंद्र सुद्धा आहेत. जसं ज्याला आपण सियाक असं म्हणतो, प्री आय एस ट्रेनिंग सेंटर. म्हणजे मला ऐकत असलेले कोणी ग्रामीण भागातले गरीब मुलं आहेत की ज्यांच्या मनात आहे की मला IAS व्हायचंय, मला UPSC तयारी करायची आहे, MPSC ची तयारी करायची आहे, बट मी क्लासेस लावू शकणार नाही. आज पुण्याला, औरंगाबाद, नागपूरला जर तुम्ही UPSC चे क्लासेस किंवा त्याचे मार्गदर्शन वर्ग लावाल तर जवळपास 1-1.5 लाख रुपये त्याच्या फीज आहेत. राज्यसेवेच्या 60,000 70,000 फी आहेत. मग अशा मुलाला परत भीती वाटते की मग आता मी काय करू, असे मी कुठे एवढे क्लासेस लावू शकतो, माझे आई वडील एवढे पैसे तर भरू शकत नाही. तर अशा मुलांसाठी शासनाचे प्रोजेक्ट आहेत, महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे प्री IAS ट्रेनिंग सेंटर आहेत. तुम्ही जर NCERTचा अभ्यास चांगला केला तर यशदा प्री IAS ट्रेनिंग सेंटर, ज्याला सियाक स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ करिअर सेंटर असं म्हणतात, त्याची एंट्रन्स पास करू शकता. आणि जर तुम्ही ती एंट्रन्स पास केली तर तुम्हाला वर्षभराचं UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं मार्गदर्शन वर्ग मोफत असतात. तिथे निवासाची, भोजनाची व्यवस्था सुद्धा असते. ही बाब लक्षात घ्या. आता तिथे पण इनटेकची लिमिट आहे, कुठे 60 विद्यार्थी, कुठे 100 विद्यार्थी, कुठे 50 विद्यार्थी. तर तिथे जर तुमचा नंबर नाही लागला तर दुसरा एक ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. या अशाच 5 ठिकाणी म्हणजे पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावतीला आकार फाउंडेशनचे सुद्धा UPSC, MPSC बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून 2 पद्धतीनं मार्गदर्शन होतं. एक, ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा साधारण आहे तो फीस भरू शकतो, असा विद्यार्थी डायरेक्ट येऊन प्रवेश घेऊ शकतो. दुसरं, ज्या विद्यार्थीची आर्थिक परिस्थिती नाही आहे पण गुणवत्ता आहे, असा विद्यार्थी आपल्या संस्थेची एंट्रन्स देऊन ती परीक्षा जर त्यांनी पास केली तर संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक विभागातून पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर 300 गरीब मुलांची निवड केली जाते. त्यातील अंध, अपंग, दिव्यांग, अनाथ, शेतकऱ्यांचे काही म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही, मजुरांची मुलं, अशांना 100% शिष्यवृत्ती म्हणजे पूर्णपणे फी मध्ये सूट दिली जाते. काहींना 60% सूट दिली जाते, काहींना 40% सूट देऊन असाही मार्ग संस्थेच्या माध्यमातून आहे. याची माहिती akarfoundation.org या संस्थेवर तुम्हाला अवेलेबल आहे. तिसरा पर्याय, एक यशदा नावाची संस्था आहे, यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी, ही पुणेला आहे. तर या संस्थेमध्ये सुद्धा एंट्रन्स एक्झाम होते आणि तिथे सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळतो. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आता कधी, ज्या वेळेला हे कोविडचं सगळं वातावरण संपेल आणि आपण सगळं अगोदर सारखं आपलं जीवन जगू शकू, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला परमिशन मिळेल आणि तिथे जाऊन तुम्हाला मार्गदर्शन घेता येईल. तर हे ऑप्शन मी तुम्हाला सांगितले. सोबत तुम्ही ज्या ज्या शहरामध्ये आहात तिथे पण काही रेप्युटेड इन्स्टिट्यूट असतील, त्यांचे जर रिझल्ट चांगले असेल, अकॅडमिकचं ते प्रामाणिकपणे व्यवस्थित संस्थेत काम चालत असेल तर तो सुद्धा पर्याय आपल्याकडे निश्चितच आहे. आता पुढच्या विषयाकडे मी जातोय की म्हणजे मी बघितलंय की तुम्ही अभ्यास आधी सुरू केला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला असं वाटतंय की मला गरज आहे विषयांच्या मार्गदर्शनाची तर तुम्ही आहात त्या ठिकाणी मार्गदर्शन संस्थांचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट की आपण अभ्यास तर करतोय, आपण क्लासेस सुद्धा जॉईन केलेत, आपण खरंच आपला अभ्यास हा आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे होतोय का. आणि म्हणून टॉपर स्टॉक सेशन असतात किंवा MPSC, UPSC सक्सेस स्टोरी ह्या युट्यूबवर अवेलेबल आहेत. बाकी संस्थांच्या पण आहेत. तसं आकार फाउंडेशनचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर तुम्ही सगळेजण जाऊन तुम्हाला विविध
अन्सार शेख आहे किंवा स्वप्नील वानखेडे आहेत जे IAS आहेत, किंवा IPS पैकी अमित तुलानी आहेत, किंवा इतर जे काय संजय चेटुले आहेत IRS, या सगळ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला आकार फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर किंवा इतर संस्थांच्या युट्यूब चॅनलवर ऐकायला मिळतील, ज्यातून तुम्हाला त्यांचं अगदी अंधानुकरण नाही करायचंय. तुम्हाला त्यांचे रेफरन्सेस घ्यायचे आणि स्वतःची अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करून तुम्हाला स्वतःचा अभ्यास पुढे न्यायचा आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून रिझल्ट घ्यायचा. आता इथे आपण इन्स्टिट्यूट जॉईनिंग पर्यंत आलो, त्यानंतर टॉपर स्टॉकचं आपण बघितलं आणि यानंतर आहे टेस्ट सिरीज. आपला अभ्यास खरंच झालाय का? आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे आपण पेपर सोडवू शकतो का? जी शब्द मर्यादा दिली त्यामध्ये आपल्याला उत्तर प्रॉपर मांडणी त्याची केली आहे का आपण? यासाठी टेस्ट सिरीजचा अत्यंत महत्वाचा वाटा स्पर्धा परीक्षेच्या एकूण तयारीमध्ये असतो. यानंतर मग ते पेपर आपण सोडून दिल्यानंतर आपले जे फॅकल्टी आहेत ते तुम्हाला तपासून देतील आणि कुठे कमतरता आहे त्याचं मार्गदर्शन, फीडबॅक जो आहे तो दिला जाईल. याच्यानंतरची अत्यंत म्हणजे मग पुढची स्टेज आहे की प्रिलिम पास झालं, त्याच्यानंतरची स्टेज आहे मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेमध्ये बराचसा आपला जो काय प्रिपरेशनचा पार्ट असतो त्यामध्ये प्री आणि मेन्सचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते कॉमन असतात. बराचसा अभ्यास तुमचा प्रीच्या अगोदर झाला असतो. मग प्री नंतर लगेच म्हणजे रिझल्टची वाट नका बघू. बऱ्याचदा 1.5 महिना 2 महिने सुद्धा रिझल्टला लागू शकतात. मग अशा वस्तीमध्ये प्री झाल्याबरोबर आयोग आपल्याला अँसर की देतं आणि त्यानंतर आयोगाची अँसर की सुद्धा याच्यामध्ये टाकतं नेटवर. तर त्यावेळेला आपण आपले पेपर चेक करायचा आहे आणि साधारणतः जर UPSC परीक्षेमधला GS चा तुमचा स्कोअर 110+ येत असेल तर तुम्ही रिझल्टची वाट न पाहता लगेच अभ्यासाला लागलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मेन्सचा अभ्यासाचा वेळ मिळेल. आणि जर तुमचा रिझल्ट येणार नसेल तरी सुद्धा आपण मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे, जेणेकरून पुढच्या परीक्षेसाठी तुम्ही बिफोर तयार असाल. इथे हे अत्यंत महत्वाचं आहे की आपली तयारी परीक्षेच्या अगोदर व्यवस्थित झाली असेल तर त्या विषयातला अभ्यास नीट झाला असेल तर आपल्याला एक आत्मविश्वास असतो की माझा अभ्यास नीट झालाय आणि ही परीक्षा मी व्यवस्थित लिहू शकतो, त्यामध्ये माझं प्रेझेंटेशन हे चांगलं 100% मी देऊ शकतो. आता मेन्स एक्झाम झाल्यानंतरचा पार्ट असतो आपली मुलाखतीची तयारी. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षांच्या प्रगट मुलाखतींचे सत्र घेतले जातात. त्यामध्ये आकार फाउंडेशनचे सुद्धा या 5 विभागाला UPSC आणि MPSCच्या प्रगट मुलाखती घेतल्या जातात. ही एकूण तयारी करणारी आज संपूर्ण यंत्रणा राज्यामध्ये व देशामध्ये उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्याला खरंच इकडं करिअर करायचं आहे का? आणि म्हणून आज विक्रांत चचडा यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यामध्ये आपण त्यांचा उद्देश हा आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याची माहिती जावी. ऑनलाईन माध्यमातून देत असताना मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला हे एकूण 10वी 12वी नंतर काय पहिला पार्ट आणि त्यानंतर 12वी नंतर म्हणजे पदवी सोबत UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी अशा पद्धतीनं विषय हा मांडण्याचा प्रयत्न केला. तुमचे काही प्रश्न यामध्ये जर असतील तर ते आपण घेऊ शकतो. हॅलो सर, धन्यवाद सर. पुष्पक, येस. हा येस, मी चेक केलं पण सध्या तरी त्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न दिसत नाही. कारण माझ्या मते जी आपण सखोल चर्चा केलेली आहे त्यामध्ये सुसूत्र पद्धतीने आपण जे काही मार्गदर्शन केले आहे त्यामध्ये त्यांचे जे काही कन्फ्युजन असतील ते बहुतेक दूर झाले असतील. म्हणजे विषयाच्या अनुषंगाने आपण जी फार सोप्या शब्दात 10वी आणि 12वी नंतर काय काय करता येईल किंवा मग बहुसंख्य कुटुंबामध्ये कॉमन पीपल्स मध्ये ज्या काही उच्च शिक्षणासंदर्भात जे काही संभ्रम निर्माण होतात त्याबद्दल जे उत्तम आपण मार्गदर्शन केलेलं आहे मला असं वाटतं. आणि मुख्य म्हणजे UPSC MPSC का बरं करायचं, नेमकी कार्यपद्धती काय, याचं एक सखोल आणि विश्लेषणात्मक चर्चा करून मार्गदर्शन आपण केलेलं आहे. तर मला वाटतं मी दर्शकांसाठी सांगेन की मेसेज आहे, ओके, फोन नंबर सांगा. तर मी नंबर टाईप करतो. त्यापेक्षा मी इथे आमचं वेबसाईटचं देतोय, ज्यामध्ये मुलांना जास्त डिटेल्स मिळतील. येस येस, आपण त्याला फेसबुकवर शेअर करू. हा .org
ही वेबसाईट मी तिथे दिली आहे मुलांसाठी. आणि ओके. मुलांना काही प्रश्न जर असतील तर हा नंबर सुद्धा मुलांसाठी देतोय. नक्की सर, नक्की. मला मला- खूप हा बोला पुष्पक. मला जे दर्शकांनी बघितले आहेत हा. त्यांच्याबद्दल म्हणजे आपला मतितार्थ काय आहे हा नेमका मला त्यांना सांगायचं आहे की एक उद्बोधक पुढील उच्च शिक्षणाची सुरुवात करा, सातत्य ठेवा, चिकाटी धरा, कृती करा, प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन आणतो आणि कोण किती उंची गाठेल हे भाकेत कुणालाही सांगता येत नाही आणि अगदी पंख पसरेपर्यंत आपल्यालाही आपली झेप कळत नाही. म्हणूनच तुमचे पंख पसरायला सज्ज व्हा. संधी येते ती कशी व कधी हे ओळखायला शिका. स्वतःबद्दल अतूट आत्मभाव म्हणजेच आनंदी मनस्थिती व समाधान. Yes. कधीही माघार घेऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा, आशावादी व्हा, शांत राहा, नेहमी शिकत राहा, Yes. स्वप्न मोठी ठेवा. अशा प्रकारे सर आजचे आपले जे वक्तव्य आहे, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संदर्भात योग्य दिशादर्शक ठरणार असं आम्हाला विश्वास